क्वेश्चन असा आहे की आयुष्यात गोल कसा ठरवायचा, कारण एक पॉईंट हिट होतो जेव्हा कळतं क्षणिक आहे आयुष्य तेव्हा. ह्याच्यासाठीच तर गोल सेट करायचे. आपल्याला कळते की लाईफ इज अ वन टाईम चान्स. आपल्याला माहिती आहे की हे आपले आईबाबा आपल्यासोबत एकदाच आहे. आपल्याला माहिती आहे की ही लाईफ आपली खूप दिवसासाठी नाही. हे आपल्याला सगळं समजत असून सुद्धा आपण एकदम फ्री असतो. आपण एकदम चिल करा, आपण आईबाबांच्या घरात आहे, आपल्याला सगळ्या गोष्टी चालतात, एन्जॉय करतोय. जोपर्यंत आपल्यावर जबाबदाऱ्या नाही त्या गोष्टी आपण कधीच विचार करत नाही की आपल्याला काहीतरी आपल्या लाईफमध्ये अचीव करायचं आहे, कारण सगळ्या गोष्टी इझिली मिळत असतात. आपण आईबाबांकडे मोबाईल मागितला आपल्याला दिला, आईबाबांकडे गाडी मागितली आपल्याला दिली. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला इझी मिळतात त्यावेळेला आपण आपल्या लाईफचा गोल कधीच ठरवू शकत नाही, सेट करू शकत नाही, कारण सगळ्या गोष्टी तर इझिली आपल्याला मिळतात. पण हे कायम लक्षात ठेवा की लाईफ इज शॉर्ट, मेक इट ग्रेट. आपल्याला आपली लाईफ एकदम कमी वेळासाठी आपण इथं आहोत. आपण ह्या पूर्ण ब्रह्मांडमध्ये, आपण या धरतीमध्ये लिमिटेड टाईमसाठी आहोत. मग जर आपल्याला आपली लाईफ एकदम ग्रेट बनवता आली, जर आपल्याला आपली लाईफ एकदम क्रेझी काहीतरी करता आली नाही, तर काय अर्थ आहे अशा जगण्याचा हे लक्षात. तुम्हाला माहिती आहे की आपल्या लाईफमध्ये आपली लाईफ क्षणिक आहे, की आज आपण आहे, उद्या आपण नाही आहे, आत्ता आपण आहे, पुढं जाऊन आपण नाही आहे. लक्षात. त्याच्यामुळं एक तर पहिली गोष्ट करा, एक गोल सेट करा. आणि गोल सेट करायला हेच कारण खरं आहे की लाईफ ही क्षणिक आहे, लाईफ ही शॉर्ट आहे. लक्षात. जर आपल्याला आपल्या घरची परिस्थिती माहिती आहे, जर आपल्याला माहिती आहे की आपले आईबाबा म्हातारे होते, जर आपल्या आईबाबांचं एज होते हे दिसत असेल, तर गोल आपोआप सेट होतो. आणि सिम्पल गोष्ट आहे. गोल सेट करणं हे सिम्पल आहे. एखाद्या गोष्टीमध्ये, ज्या गोष्टीमध्ये तुम्ही माहीर आहे, तुमच्यामध्ये एखादी स्किल आहे, तुमच्यामध्ये एखादी गोष्ट जी तुम्ही भारी करू शकता, जी तुम्ही ग्रेट करू शकता, जी तुम्ही क्रेझी पद्धतीनं करू शकता आणि त्यामध्ये तुम्ही लई मोठं होऊ शकताय. सिम्पल आहे. ती गोष्ट करण्यासाठी स्टार्ट करा. त्या गोष्टीमध्ये तुम्ही जे कर्म आणू शकताय, त्या गोष्टीमध्ये तुम्ही एकदम स्केल करू शकताय, तशा गोष्टी करण्याचं स्टार्ट करा. आणि समजा तुमच्याकडे एखादी स्किल नाहीच आहे, तर एखादी स्किल अशी डेव्हलप करा जी स्किल तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये एकदम मोठं करणं. असं काहीतरी एखादा गोल सेट करा. गोल सेट करणं हाच आहे की तुम्हाला सगळं कळतं की लाईफ इज शॉर्ट. सगळं कळतं की आपले आईबाबा म्हातारे होत आहेत, आपल्या आईबाबांचं एज होत चाललेलं आहे, इवन आपलंसुद्धा एज होत चाललेलं आहे, आणि आपल्याला आपल्या लाईफमध्ये काहीतरी करायचं आहे हे ज्यावेळेला रिअलाईज होते त्यावेळेला गोल आपाप सेट होतो. आणि त्या गोलवर आपाप एकदम लेझर फोकस होते आणि आपण त्या गोष्टी आपाप करायला स्टार्ट करतो. एक लक्षात ठेवा, सिम्पल पॉईंट आहे. वेळ निघून गेल्यावर गोल सेट करण्यापेक्षा वेळ आहे तोवर गोल सेट करा. आईबाबा आपल्यासोबत लिमिटेड काळासाठी, त्यांच्यासाठी काहीतरी क्रेझी करण्याचा प्रयत्न करा, त्यांच्यासाठी एकदम काहीतरी भारी करण्याचा प्रयत्न करा, त्यांच्यासाठी काहीतरी करून दाखवा. रे प्रत्येक आईबाबाची आपल्याकडनं काहीतरी अपेक्षा आहे की आपली मुलं काहीतरी लाईफमध्ये चांगलं करावं. दुसऱ्यांचे मुलं ज्या वेळेला ग्रो होतेलं लाईफमध्ये आपल्या आईबाबा बघतायत त्यावेळेला त्यांनासुद्धा वाटते की आपलीसुद्धा मुलं त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी करायला पाहिजे. प्रत्येक आईबाबाची एक इच्छा असते, प्रत्येक आईबाबाची एक अपेक्षा असते की माझी मुलंसुद्धा सक्सेस झाली पाहिजे, माझी मुलंसुद्धा एक चांगलं घर बांधायला पाहिजे, माझी मुलंसुद्धा चांगल्या गाड्या घेऊन फिरायला पाहिजे, माझ्या मुलांकडे सुद्धा भरपूर पैसे पाहिजे. या अपेक्षा आपल्या आईबाबांच्या आपल्याकडे. आणि आपण काय करतो, आपण पूर्णपणे एन्जॉय करणार मुलींच्या मागं, मुलांच्या मागं, फालतू नशा करणे, फिरणे, फक्त एन्जॉयमेंटमध्ये आपला वेळ वाया घालतो. आणि ज्यावेळेला आपल्या आईबाबांना काहीतरी होते निगेटिव्हली, देव करो ह्या गोष्टी व्हायला नको, तरीसुद्धा धरून चला काही गोष्टी निगेटिव्ह झाल्या, त्यावेळेला आपल्याला रिअलाइज होते की माझ्या आईबाबांसाठी मी काहीतरी करायला पाहतो बट मी नाही करू शकलो. मग ह्या गोष्टी तुम्हाला कळत असून सुद्धा जर तुम्ही वळत नसाल तर मग आपण चूक, तर मग आपण सगळ्यात थर्ड क्लास माणूस आहे या जगातला. लक्षात. म्हणून सांगते, टाईम वेस्ट करणं बंद करा. फालतू गोष्टींनी टाईम वेस्ट करणं बंद करा. फोकस ऑन युअर गोल, फोकस ऑन युअर करिअर. आईबाबांसाठी काहीतरी करून दाखवायचं आहे हे विचार करा. तुमच्या लाईफचा सिम्पल एक वाय ठरवा. तुम्हाला जर तुमच्या लाईफचा वाय माहिती नसेल की मला हे का करायचं आहे हे माहीत नसेल तर तुम्ही कधीच तुमच्या लाईफमध्ये ग्रो होणार नाही हे लक्षात ठेवा. पहिला तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काहीतरी करायला किंवा एक वाय ठरवा की मला माझ्या आईबाबांसाठी काहीतरी भारी करून दाखवायचं आहे लाईफमध्ये. पूर्ण फॅमिलीमध्ये माझ्या आईबाबांची रिस्पेक्ट केली पाहिजे सगळीजण, असं एक काहीतरी वाय द्या स्वतःला. जर तुमचा वाय क्लिअर असेल तर आपोआप सगळ्या गोष्टी होतात. ना तुम्हाला तुमच्यामध्ये डिस्ट्रॅक्शन येते, ना तुम्ही टाईम वेस्ट करताय,
ना तुम्ही फालतू गोष्टी करत बसताय, फक्त फोकस करताय तुम्ही तुमच्या गोलवर. सिम्पल सांगतो तुम्हाला, एक 2-3 पॉईंट सांगतो, ते पॉईंट नोट करा आणि तशा पद्धतीने काम चालू करा. एक म्हणजे स्वतःला डिसिप्लिन द्या की मला ह्या गोष्टी करायच्या. डिसिप्लिन येण्यासाठी स्वतःला प्रॉमिस करा की मी काहीही झालं तर मी ह्या गोष्टी पूर्ण करणार, एवढ्या वेळेपर्यंत पूर्ण करणार. समजा तुम्हाला 2030पर्यंत भारीतली गाडी घ्यायची, भारीतला बंगला बांधायचा, तर हे स्वतःला एकदा प्रॉमिस करा. आणि एकदा केलेलं प्रॉमिस अजिबात ब्रेक होऊ द्यायचं नाही. मग ती कसल्याही सिच्युएशनमध्ये तुम्ही असू दे किंवा कसलीही सिच्युएशन तुमच्यावर येऊ दे. जर हे ठरवलं तर ठरवलं, दॅट्स इट. एकदा शब्द स्वतःला दिलाय मग तिथला अजिबात शब्द पाळायचा. लक्षात स्वतःला डिसिप्लिन द्या की मी 24 तासाला एवढा वेळ मला लाईफमध्ये ग्रो करण्यासाठी देणार. एक पॉईंट झाला. दुसरा पॉईंट, स्वतःला प्रॉमिस करा की मी 2030पर्यंत किंवा तुमचं काही वेळ असेल तिथंपर्यंत मी ह्या गोष्टी अचीव करणार. मग ते काहीही झाल्या की अचीव करायचे. तिसरा पॉईंट, कन्सिस्टंटली एखादी गोष्ट तुम्हाला रिझल्ट मिळत नाही आहे, ठीक आहे, काम करत जाऊ. फेल व्हा, पडा, परत उठा, परत ते काम करा. फेल व्हा, पडा, परत उठा, परत ते काम करा. कन्सिस्टंटली काम करत जा. तुमचं डिसिप्लिन बिल्ड होते आणि डिसिप्लिन बिल्ड करणं म्हणजे स्वतःला एक प्रॉमिस करणं. डिसिप्लिन इज इक्वल टू प्रॉमिस. स्वतःला केलेलं एक प्रॉमिस. जर प्रॉमिस तुम्ही पूर्ण करू शकत असाल तर तुम्ही कन्सिस्टंटली कामसुद्धा करताय आणि तुमच्या लाईफमध्ये तुम्ही डिसिप्लिनसुद्धा राहताय. आणि दुसऱ्या गोष्टी, ज्यावेळेला ह्या गोष्टी तुम्ही करताय त्यावेळेला तुमच्यासाठी सक्सेस इट्स व्हेरी इझी. तर पहिले हे पॉईंट नोट करा आणि तुम्ही 100% तुमच्या लाईफमध्ये सक्सेसफुल होत आहे. पहिला एक गोल सेट करा की मला का करायचं आहे आणि हे करायचं आहे मला. सिम्पल. का करायचं आहे हे समजलं की गोलसुद्धा सेट होते, एकदम लेझर फोकससुद्धा होते त्या गोष्टीवर आणि तुम्ही त्या गोष्टीमध्ये सक्सेसफुलसुद्धा होऊ शकता. ज्यावेळेला तुम्हाला कळते की मला ह्या गोष्टी का करायच्या. सिम्पल, एकदम सिम्पल. सक्सेस व्हेरी इझी. जर तुम्ही स्वतःला केलेलं प्रॉमिस पूर्ण करू शकत असाल तर पहिला स्वतःला केलेलं प्रॉमिस पूर्ण करा. मग तुम्ही तुमच्या आईबाबांना किंवा कुणालाही दिलेलं प्रॉमिस पूर्ण करू शकता. आणि स्वतःला समजवा लाईफमध्ये आईबाबांसाठी काहीतरी करायचं. लाईफ शॉर्ट, काहीतरी क्रेझी करायसाठी जन्माला आलेलं, काहीतरी क्रेझी करून आपले येते. जन्माला आले ते एन्जॉय करून सगळ्या गोष्टी होत नसतात. आपल्याला आपल्या लाईफमध्ये फोडायचं आहे, काहीतरी भारी करायचं. त्यासाठी आपण जन्म. सो एक छोटासा गोल, छोटे गोल ते पूर्ण करत जाऊ, अचीव करत जाऊ. आपाप तुम्ही लाईफमध्ये ग्रो होतो. जर मी एखादा गोल सेट केलो आहे तर तिथंपर्यंत कसं पोचणं ह्याची एक पाईपलाईन तयार करतो. स्वतःला सारखं समजावून मला हे का करायचं आहे, आपण सगळ्या गोष्टी होतो. दॅट्स इट. सिम्पल. मी सांगितलं तसं लाईफ इज शॉर्ट. आपण इथं कमी वेळासाठी आलो. आपले आईबाबा आपल्यासोबत कमी वेळेसाठी, तर त्यांच्यासाठी का असणार काहीतरी लाईफमध्ये एकदम क्रेझी करून दाखवा, एकदम भारी करून. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून व्हिडिओ कसा वाटला. ज्या लोकांना ह्या व्हिडिओची गरज आहे त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा, शेअर करा. भरपूर लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि असंच लाईफमध्ये मोटिवेट राहायचं असेल, ग्रो व्हायचं असेल, एकदम कॉन्फिडन्स बिल्ड करायचा असेल किंवा काहीही लाईफमध्ये अचीव करायचं असेल तो बेटा हमारे पेज, हमारे चॅनल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून द्या. आणि मी माझ्या माझी इंस्टाग्रामची आय डी इथं देते. इंस्टाग्रामवर पण मी एकदम फार कंटेंट अपलोड करत असतो. तर माझ्या इंस्टाग्रामवर फॉलो करून द्या, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण एका नवीन व्हिडिओ. थँक्यू सो मच.